thin circular disc of mass 200 gram is suspended to a rigid support from a thin metallic string. By holding the rim of the disc, the string is twisted through 60 degrees and released. It now performs angular oscillations of period 1 second. Calculate the maximum restoring torque generated in the string under the undamped condition. ओके, गिवन डेटा पहिल्यांदा आपण इथं लिहून घेऊयात. बघा काय दिलेलं आहे. 20 सेंटीमीटर वाईड थिन सर्क्युलर डिस्क, म्हणजे इथं आपल्याला डिस्कचा डायमीटर दिलेला आहे आणि तो किती दिलेला आहे 20 सेंटीमीटर, म्हणजेच 20 गुणुले 10⁻² मीटर. याच्यावरून आपण त्याची रेडियस कॅल्क्युलेट करू. r इज इक्वल टू त्याच्या हाफ असेल 10 सेंटीमीटर, 10 इंटू 10⁻² मीटर एवढे. त्यानंतर त्याचं मास दिलेलं आहे. मास इज इक्वल टू 200 ग्रॅम, म्हणजेच 200 इंटू 10⁻³ किलोग्राम. नेक्स्ट पिरियड आहे टी, तो किती दिलेला आहे 1 सेकंड. आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ठिकाणी, तर अँगल दिलेला आहे आणि तो जो अँगल आहे 60 डिग्री, म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे. हे रेडियन मध्ये π/3 रेडियन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि विचारलेलं काय आहे आपल्याला मॅक्सिमम रिस्टोरिंग टॉर्क, म्हणजे टॉर्कची व्हॅल्यू विचारलेली आहे टाऊ इन द स्ट्रिंग अंडर अनडॅम्प्ड कंडिशन. ओके, ठीक आहे, आपण कॅल्क्युलेशन करून घेऊयात. पहिल्यांदा आपण ओमेगा कॅल्क्युलेट करूया. ओमेगा इज इक्वल टू 2π/t. 2π/t1 दिलेला आहे, म्हणजे 2π रेडियन पर सेकंड हा ओमेगा भेटला आपल्याला. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर डिस्क असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय काय असेल, हाफ mr², हाफ इंटू m. मास किती आहे 200 इंटू 10⁻³ इंटू r. r आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे 10 इंटू 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, हे आपण असं लिहू शकतो 2100. हे 10⁻² आणि हे 10⁻³ म्हणजे 10⁻⁻1, तेच लिहिताना 0.1 लिहिता येईल. इंटू 10चा स्क्वेअर किती येईल 100, म्हणजे 10⁻² आणि हा 10⁻⁻4 होऊन जाईल. इज इक्वल टू हे किती येते बघा, हे 0.1 इंटू हे 10⁻², हे 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁻2 आलं, म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. ह्याला आपण आहे असं लिहूया 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻2 म्हणजे 10⁻⁻3 kg मीटर स्क्वेअर. हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया आय. नेक्स्ट आपण काय म्हणू शकतो बघा, 3 नंबरला आपल्याला काय लिहिता येईल, ओमेगा इज इक्वल टू √c/i. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपण c कॅल्क्युलेट करूया. c इज इक्वल टू हेच आपल्याला कसं लिहिता येईल ω² इंटू आय, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यानंतर इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 2π, त्याचा स्क्वेअर इंटू आय आहे 10⁻³ इज इक्वल टू हे भेटेल 4π² इंटू 10⁻³ ही झाली c ची व्हॅल्यू. त्यानंतर आपण डायरेक्ट टॉर्क कॅल्क्युलेट करूया. जो मॅक्सिमम टॉर्क आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टॉर्क इज इक्वल टू c इंटू थिटा. c किती आहे 4π² इंटू 10⁻³ आणि थिटा दिलेला आहे 60 डिग्री, त्याला रेडियन मध्ये आपण केला तो म्हणजे π/3 इज इक्वल टू 4/3 इंटू i³ इंटू 10⁻³ इज इक्वल टू 31 इंटू 10⁻³ या व्हॅल्यू पुट केल्यानंतर लॉग टेबलच्या साहाय्याने जर आपण हे सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 41.33 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर. म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो टाऊ मॅक्स इज इक्वल टू 0.04133 न्यूटन मीटर, म्हणजे 10⁻³ आपण कॅन्सल केलं. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल बघूया. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म per minute by a magnet is vibrating in the plane of a uniform field of 1.6 into 10⁻⁵ Weber per meter square. Magnet has moment of inertia 3 into 10⁻⁶
kg मीटर स्क्वेअर अँड मॅग्नेटिक मोमेंट 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. आता इथं दिलेलं काय आहे बघा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी ची व्हॅल्यू दिले 1.6 इंटू 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट द मॅग्नेट हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 इंटू 10⁻⁶ kg मीटर स्क्वेअर अँड मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे आपल्याला m दिलेला आहे किंवा म्यू दिलेला आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. विचारलेलं काय आहे, फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी काय आहे, n इज इक्वल टू 1/2π √mb/I हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे इज इक्वल टू 1/2π. आता इथं देताना त्यांनी जो टाइम आपल्याला सांगितलेला आहे तो टाइम किती आहे बघा, फाइंड द पर मिनिट म्हटलेला आहे. पर मिनिट याचा अर्थ काय, जे 60 मल्टिप्लाय करावं लागेल 60 डिवायडेड बाय 2π √ m ची व्हॅल्यू आपल्याला यांनी या ठिकाणी दिलेली आहे किती आहे 3 इंटू b 1.6 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय I 3 इंटू 10⁻�6. 3 ला 3 कॅन्सल होईल इज इक्वल टू इथं 60 डिवायडेड बाय 2 इंटू 3.14 √ ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये काय राहते बघा 1.6 इंटू 10⁻, हे -6 वरती गेल्यानंतर +6 -6 झालं +1 इज इक्वल टू, हे जर आपण भाग घालवला तर हा होईल 30 भागिले 3.14 स्क्वेअर रूट मध्ये काय राहते बघा हे 10⁻+1 म्हणजेच किती झालं हे 16 चा स्क्वेअर रूट t इंटू 4 डिवायडेड बाय 3.14 इज इक्वल टू, म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली, n is equal to 38.19 oscillations per minute. Okay. Next numerical बघूयात. A wooden block of mass m is kept on a piston that can perform vertical vibration of adjustable frequency and amplitude. During vibrations, we don't want the block to leave the contact with the piston. How much maximum frequency is possible if the amplitude of vibration is restricted to 25 centimeter? In this case, how much is the energy per unit mass of the block? आणि G is equal to pi square is equal to 10 meter per second square एवढं दिलेलं आहे. गिवन डेटा मध्ये आपण लिहून घेऊयात काय दिलेलं आहे बघा. तर एक वुडन ब्लॉक आहे आणि त्या वुडन ब्लॉक साठी जे एम्प्लिट्यूड आहे ते दिलंय A इज इक्वल टू 25 सेंटीमीटर म्हणजेच 25 इंटू 10⁻⁻² मीटर एवढं. नेक्स्ट अजून काय दिलेलं आहे का त्यांनी या ठिकाणी मास आहे आणि ते पिस्टन वरती ठेवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात समजा हा जर एखादा पिस्टन असेल तर ह्या पिस्टन वरती त्यांनी हे मास काय केलेलं आहे ठेवलेलं आहे. आता ज्या वेळेला हा पिस्टन खाली जाणार आहे त्यावेळेला हा मास ह्या पिस्टन सोबत जाईल, ज्यावेळेला तो वर जाणार आहे त्यावेळेला ते मास त्या पिस्टन सोबत वरच्या बाजूला जाणार आहे. इथं त्यांनी विचारलेलं काय आहे किंवा सांगितलंय ड्युरिंग व्हायब्रेशन वी डोंट वॉन्ट द ब्लॉक टू लिव्ह द कॉन्टॅक्ट विथ द पिस्टन. मुवमेंट होत असताना पिस्टन आणि मास याच्यामधला कॉन्टॅक्ट या ठिकाणी गेला नाही पाहिजे. मग त्यासाठी आपण काय म्हणू शकतो बघा, इथं जो फोर्स असेल फोर्स इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे kx म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होते म्हणजेच आपण ka म्हणू शकतो. म्हणजेच k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे m⍵² इंटू a आपल्याला लिहिता येईल. ओके, हा झाला फोर्स. आता हा फोर्स आणि हा डाऊनवर्ड येणारा फोर्स म्हणजेच खालच्या बाजूला जे त्याचं वेट आहे ते वेट काय असणार आहे mg असणार आहे आणि हा वेट म्हणजेच कोण आहे फोर्स. हे दोन फोर्स इक्वल असतील म्हणून F इज इक्वल टू आपण काय म्हणूया W. म्हणून m⍵² a इज इक्वल टू mg. m ला m या ठिकाणी कॅन्सल होईल आणि g म्हणजेच काय आहे a⍵² आहे. आणि हे आपण बघितलेलं आहे मॅक्सिमम ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू ω²x किंवा ω²a आपण म्हणू शकतो. म्हणजे हे मॅक्सिमम आहे. हे कसं आहे ऍक्सेलरेशन मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आहे.
मग यामध्ये आपण लिहूयात देअरफॉर G इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए, देअरफॉर याच्यावरून आपण G इज इक्वल टू ओमेगा 2 पाय n पुट करूयात, त्याचा स्क्वेअर इंटू ए. G इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर ए. देअरफॉर ऑसिलेशन्स इथं n कॅल्क्युलेट करता येईल. n स्क्वेअर इज इक्वल टू G अपॉन 4 पाय स्क्वेअर ए. ओके, म्हणजेच इज इक्वल टू n स्क्वेअर इज इक्वल टू G ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आता G आणि पाय स्क्वेअर हे दोघे एकमेकाला कॅन्सल होतील, कारण इथं त्यांनी 10 मीटर पर सेकंद दिलंय, ते कॅन्सल झालं. म्हणजे जिथं 1/4 इंटू ए अँप्लिट्यूड आपल्याला दिलेला आहे 25 इंटू 10 टू पॉवर -2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय हे 25 चोक 100 गुणिले 10⁻², हे अधिक 2 आणि हे -2 एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहील की इथं 1, म्हणजे n स्क्वेअर इज इक्वल टू 1 एम्प्लाइज n इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1 एवढी भेटली. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांनी एनर्जी विचारलेली आहे, म्हणून E इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. कारण इथं आपण घेताना ही एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच घेणार आहोत, पण एनर्जी पर युनिट मास 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 ओमेगा 2 पाय n ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू 4 इंटू n स्क्वेअर इंटू पाय स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर इज इक्वल टू बे दुणे 4 2 इंटू n ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर, पाय ची व्हॅल्यू 10 इंटू ए 25 इंटू 10 टू पॉवर -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, हे जर आपण सर्व लॉग टेबलच्या सहाय्याने जर सॉल्व्ह केलं तर E/m इज इक्वल टू 1.25 जूल पर kg. म्हणजे एनर्जी पर युनिट मास जी आहे ती आपल्याला किती भेटली 1.25 जूल पर kg. धन्यवाद.